देशातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून नावलौकिक असलेली मुंबई महानगरपालिका या पालिकेमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक उन्नतीकरिता निर्माण झालेली दी म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक या बँकेत जवळपास 70,000 अधिकारी कर्मचारी सदस्य आहेत. मागील काही महिन्यांपासून या बँकेमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज प्रकरण करत असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. एकंदरीत हा प्रकार काय आहे आणि ह्या बनावट कर्ज प्रकरणामध्ये कोण कोण सहभागी आहे हे जाणून घेण्याकरिता आपण प्रत्यक्षात एका पीडितासोबत संवाद साधणार आहोत. तर मी आपला अधिक वेळ न घेता या पीडितासोबत बातचीत करून नक्की हे प्रकरण काय आहे, कोणत्या वॉर्डामधलं प्रकरण आहे आणि कशा पद्धतीने कुंपणच शेत खातं याचे प्रचिती देणारे हे प्रकरण आपण सर्वांनी जाणून घेऊया. जय भारत. आपलं नाव काय? राजेश भानू कांबळे. आपण काय काम करता? मी बीएमसी मध्ये मुकादम पदावरती आहे. किती वर्ष झाली म्युनिसिपल? मला 34 वर्ष झाली. 34 वर्ष झाली. बरं, काय तुमची तक्रार काय आहे? तक्रार माझी ही आहे की मी बँकेमध्ये लोन करण्याकरिता गेलो होतो. विचारा, मला लोन पाहिजे होता, मला अर्जंट होते, काही गरज होती. तर मी ते डॉक्युमेंट जे काय पावती वगैरे आहे ती मी दाखवली. तर त्यांनी बघितले लॅपटॉप मध्ये आणि बोलले की तुम्हाला लोन बसत नाही, तुमचा बाहेरचा लोन दाखवतोय. तुम्ही कोणत्या बँकेत गेला होता आणि बँकेच्या कोणत्या शाखेमध्ये गेला होता? हे आमची बँड्रा म्युनिसिपल शाखा बीएमसी ची बँक आहे, त्याच्यामध्ये मी गेलो होतो. अच्छा, मग पुढे? मग त्या लोकांनी सांगितलं का तुमचा बसत नाही, तर मी लोन बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर तिथलं सावकार आहे बिपिन चव्हाण म्हणून, तर त्यांनी माझा गेल्या वर्षी लोन केला होता. तर मी त्याला असं प्रकरण सांगितलं का बाबा मला लोन बसत नाही. तर तो बोलला ठीक आहे, मी तुझं लोनचं तिकडचं भरून मी तुझं लोन क्लिअर करून घेतो. तर मी बोललो ठीक आहे. तो बोलला पैसे, मला बोलला पैसे लागतील. किती पैसे मागितले त्याने? त्यांनी माझ्याकडून 1 लाख रुपये मागितले. ते 1 लाख रुपये कशाकरिता मागितले? ते काम करण्याकरिता, म्हणजे लोनचं. अच्छा, मला बोलला तिकडचं सिव्हिल जे आहे तुझे क्लिअर करून मी लोन करून देतो, माझी आतमध्ये ओळख आहे, तू टेन्शन घेऊ नको. सिव्हिल क्लिअर करतो म्हणजे तो पैसे भरणार होता की काही कागदपत्री त्या पद्धतीने दाखवणार होता? नाही, मला बोलला 55,000 रुपये मी त्याला अगोदर चेक दिला. अच्छा, आणि त्यांनी काय बोलला बाकीचे जे पैसे आहे मी सिव्हिल भरून तुम्हाला तुझं काम करून घेतो. अच्छा, मग पुढे? मग त्यांनी काय ते पेपर वगैरे काय काढले आणि लोनला प्रोसिजर सुरू केला. आणि मग त्या आतमध्ये वगैरे त्यांनी काय कुणाशी वार्ता केली, जे लोन कमिटीचे साहेब वगैरे आहेत आतमध्ये, जे व्यवस्थापक आहे त्यांच्याशी वार्ता करून त्यांनी माझे लोनचे प्रोसिजर केले. मग नंतर मला सही करायला त्यांनी बोलवलं. बोलले अशाच्या टायमाला येऊन सही वगैरे करून जा. मग सही करून माझा लोन वगैरे पास झाला. काय 3-3.5 लाख रुपयाचा पास झाला. मग मी लोन वगैरे घेतला आणि त्याला चेक जो दिला होता त्यांनी चेक बँकेमध्ये गेला. मला बोलला फोन करून का तुझा लोन पास झाला आहे, तुम्ही पैसे काढू काय? ते म्हणला ठीक आहे. तर मला प्रश्न असा माझ्या समोर येतोय की हा एक खाजगी व्यक्ती, तो बँकेचा कर्मचारी आहे का? कर्मचारी आहे. तो बँकेचा कर्मचारी आहे का? बँकेचा नाही, बीएमसीचा. तो तिथं साहेब पैसे व्याजाने देतो. कोणाला? सर्वांना. सर्वांना म्हणजे कोणाला? तिथले आपले जे कामगार आहेत त्यांना पैसे. बँकेतले कामगार की बाहेरचे कामगार? जे बीएमसीचे कामगार आहेत ना त्यांना व्याजाने पैसे वगैरे लावतो तो. नाही, ते मला मान्य आहे. लोक बँकेच्या बाहेर उभे असतात. अच्छा, बँकेच्या बाहेर उभे असतात. कोण बँकेच्या बाहेर उभे असतं? हे सावकार लोक. कशा करता असतात उभे? ते पैसे वगैरे देतात, ते लोक तिथे उभे असतात. ते सर्वांना माहिती आहे, बँकेचे जे सर्व आहेत त्यांना सर्वांना माहिती. नाही, पण माझा प्रश्न काय आहे की हा व्यक्ती जो आहे तो म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये जॉब करतो असं तुम्ही म्हणताय. मग त्याचं आणि बँकेच्या आतमध्ये तुमचं जेव्हा लोन मंजूर होतं हे त्याला कसं कळतं? तो ऍक्च्युली मी गेल्या टायमाला त्याच्याकडून लोन केला होता, तर तुम्ही आता त्याला बोललो माझा लोन होत नाही. नाही, माझा मुद्दा काय आहे की ही जी व्यक्ती आहे बिपिन चव्हाण जे आपण म्हणताय, ती व्यक्ती म्युनिसिपालिटी मध्ये कामगार आहे, बरोबर आहे? हो. ती बँकेची कामगार आहे का?
तो कामगार आहे, पण तो कसा आहे माहितीये का, तिथे लोनची कामं करतो आतून. नाही, माझा प्रश्न काय, तो बँकेचा कर्मचारी आहे की बीएमसीचा कर्मचारी आहे? बीएमसीचा. बीएमसीचा. हो. तो आतमध्ये काय करतो म्हटलं तुम्ही? तो असं बँकेची लोनची कामं करतो लोकांची. अच्छा, म्हणजे तो एजंट म्हणून काम एजंट करतो म्हणून. का? हा, एजंट. अच्छा, तो एजंट आहे. अच्छा, एजंट, मग हा. पुढे काय झालं? मग त्यांनी मला सांगितलं मी लोनचं तिकडे तुमचे पैसे भरून पावती वगैरे लावून मी सिव्हिल क्लिअर करतो. मग पुढे? मला ठीक आहे. तसं माझं बोलणं झालं तर 1 लाख रुपये त्यांनी मला सांगितले. 55चा चेक घेतला आणि 45 बोलला कॅश दे नंतर. मग नंतर माझा जसा लोन झाला त्यांनी ते मला फोन करून सांगितलं का तुमचा लोन झालाय तुझा, तू ये. तर मी त्याला बोललो पैसे तू काढून घे. तर त्यांनी तिथे ते पैसे, माझी सहीचं काय गडबड आहे, तर ही फर्नांडिस मॅडम जी आहे व्यवस्थापक, तिने सांगितलं ही सही बराबर आहे नाही. तर तो मग नंतर साईनला गेला पैसे काढायला. अच्छा, 55,000 रुपये. आणि मग मी त्याला पैसे काढून 45,000 रुपये कॅश दिले. अच्छा, असे 1 लाख रुपये दिले त्याला मी. अच्छा. आणि मग पुढे? पुढे मग नंतर मग बँकेचा मला एक आठवडा 10 दिवसांनी फोन आला का तुमच्या लोनच्या पेपरामध्ये तुमचे सिव्हिल बनावट आहे, असं त्यांनी मला लेटर दाखवलं मॅडमनी. मग मी ते लेटर घेतलं आणि मी बाहेर आलो आणि तो बाहेर होता बँकेच्या बाहेर. मी त्याला बोललो हे तुला सिव्हिलचे पैसे मी तुला भरायला सांगितले तर तू भरले नाही, हे बनावट तू खोटे पेपर लावले. तर त्याची माझी अशी बाचाबाच झाली. तर तो बोलला नाही मी बराबर लावले, हे लावले ते लावले. मग तो बोलला ठीक आहे मी आतमध्ये, तू टेन्शन घेऊ नको, तुला काय होणार नाही. मी आतमध्ये जे लोन कमिटीचे सर्व व्यवस्थापक आहेत त्यांची माझी सेटिंग आहे, तू टेन्शन घेऊ नको, हे मॅटर मी क्लोज करेन. मग ते जर म्हटला की मी हे बघून घेईन, माझ्या कमिटीचे जे लोन कमिटीचे मेंबर आहेत ते जे संपर्कात आहेत, असं असताना मग तुम्हाला आज व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश काय तुमचा? तो साहेब मला किती दिवसापासून बोलतोय तू ह्याचं नाव घे त्याचं नाव घे. मी साहेब दुसऱ्याचं कशाला नाव घेतो, मी ह्याला काम दिलंय तर मी दुसऱ्याचं नाव कशाला घेऊ? नाही, ह्याचं नाव घे त्याचं नाव घे म्हणजे काय, मला कळालं नाही. म्हणजे लोन मी नाही केलं, दुसऱ्याचं नाव घे मला बोलत होता. अच्छा, म्हणजे खोटं नाव, खोटं एजंट नाव घे असं तो म्हणतो. नाव घे बोलत. पण तो असं का म्हणतोय बरं? त्यांनी खोटं काम केलं साहेब, बनावट पेपर लावले म्हणून तो असा बोलला मला. अच्छा, मग ह्या जो बिपिन जो नावाचा जो माणूस आहे जो तुम्ही सांगताय, त्यांनी तुमच्या व्यतिरिक्त काही लोकांना लोन मिळवून दिले की फक्त तुमच्या? भरपूर लोक आहेत सर. तरी अंदाजे कम से कम 50च्या आसपास निघतील. काय म्हणताय, एवढ्या लोकांना त्यांनी लोन दिलं? आणि मग कसं काय हा माणूस करतोय हे सगळं? ते आता साहेब आतले लोक बी त्याच्यामध्ये आहेत, लोन कमिटीचे जे मेंबर आहेत त्यांना सर्वांना माहिती. जर मी सिव्हिल जर त्यांनी माझं खोटं लावलं तर त्यांना बघायला पाहिजे ना. बरोबर. हे कसं आहे मला तर साहेब माहिती नाही. मी तर सीधा साधा माणूस आहे, मी कधी जिंदगीमध्ये कधी आज माझा पहिल्यांदा असा मॅटर झालाय या 34 वर्षामध्ये. अच्छा, माझी एक कंप्लेंट बी नाही का, मला एक मेमो पण नाही त्या 34 वर्षामध्ये. फर्स्ट टाइम माझं काम असं झालंय. मग तुम्ही आता या व्हिडिओच्या माध्यमातून पालिका आयुक्तांना काय विनंती करू इच्छिता? मी विनंती हेच करेन पालिका आयुक्तांना, याच्या पुढे जे कोणी आपले बीएमसी कामगार आहेत ते फसू नये आणि अशा एजंट लोकांपासून सावधान राहिले पाहिजे आणि यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. हे पुढे काम हे टार्गेट असंच चालणार साहेब. आणि हे याच्यामध्ये आमचे कामगार फसणार. हे लोक तर पैसेवाले आहेत, आम्ही तर गरीब साहेब. आमची जर नोकरी गेली तर आमच्यासाठी तर मरण्याशिवाय काही चालत नाही. नाही, कामगार फसणार म्हणजे कशा प्रकारे फसणार? हे असे साहेब हे लोक डुप्लिकेट बनवून लावतात जे एनओसी वगैरे काय आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की हे जे काही केलंय असं, कारण त्यात मॅडमनी पण स्पष्ट सांगितलं मला का बनावटचे तुमचे सिव्हिलचे पेपर लावलेले आहेत. मग आता तुम्ही काय पुढे काय तुमची मागणी काय झालं पाहिजे? असं माझी मागणी हीच आहे का साहेब, यांनी मला फसवलं आणि पैसे घ्यायचे घेतले का तुमचे पैसे तिकडचे लोनचे भरून मी ओरिजिनल सिव्हिलचे पेपर पावती वगैरे लावून मी लोन करेन. पण यांनी मला फसवलं साहेब. याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. माझ्यासारखं कोण फसवू नये म्हणून माझी विनंती आहे आयुक्तांना की मी हात जोडून विनंती करतो का दुसरा कोणी फसला नाही पाहिजे साहेब. मी गरीब माणूस आहे, माझ्या बरोबर ती न्याय भेटला पाहिजे, मला न्याय मिळाला पाहिजे साहेब. दुसरी गोष्ट मला हे सांगायचं की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही म्हणताय की तुमची फसगत झाली, तुमचे लोनचे पैसे जे काही जुनं जे तुमचे जे लोन होतं ते क्लिअर करून तुम्हाला नवीन लोन देण्याचं आश्वासन दिलं आणि तुमची फसवणूक केली असं तुमचं एकंदरीत म्हणणं आहे. तर तुम्ही कामगारांना काय आवाहन करू इच्छिता? माझं म्हणणं नाही साहेब,
ते बँकेवाल्यांनी मला सांगितलं असं. मी पण अजून पेपर काय बघितलेले नाहीत, हम्म. ना माझ्या हातात पेपर आलेले आहेत. हम्म. त्या लोकांनी सांगितलं, तर त्यांना ते माहिती पाहिजे, जर पेपर बनावट आहे तर लोन कसा त्या लोकांनी केला. अगदी अगदी. हा, माझा असं उद्देश आहे. नाही, तुम्ही कामगारांना काय सांगू इच्छिता? कामगारांना मी हेच बोलेन का बाबा, या अशा बनावटीचे आहेत हम्म. एजंट, यांच्यापासून दूर राहा. हम्म. हे हे चुत्या बनून कामं करतात हम्म. आणि लोकांना फसवतात. हम्म. मी फसलो तसं कोणी फसवू नये, हम्म. हेच माझी विनंती आहे. धन्यवाद.